हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. स्वर्ग, नरक आणि अंतःकरण. लाओत्से सांगतो की जेव्हा ताओ तत्वज्ञानाप्रमाणे जगताचा कारभार चालतो तेव्हा घोडे फक्त कचऱ्याच्या गाड्या ओढायला वापरले जातात. परंतु जेव्हा ताओ तत्वज्ञानाप्रमाणे जगताचा कारभार चालत नाही तेव्हा गावोगावी घोडदळाची विपुल भरती केली जाते. मानव प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेले स्वर्ग आणि नरक त्याच्या कल्पनेप्रमाणे निर्माण करून आपल्यासोबत सदा घेऊन हिंडत असतो. परंतु दुर्दैवाने त्याला त्याच्यासोबत सदा प्रत्यक्ष असलेल्या अंतःकरणाचा विसर होतो. त्याने त्याच्या दृष्टीने काही चांगले केले की लगेच तेथल्या तेथे तो स्वर्गात पोहोचतो आणि त्याच्या हातून काही पाप झाले की अपराधी भावनेने तो नरकात पोहोचतो. स्वर्गात कायम राहण्यासाठी तो त्याच्या दृष्टीने पुण्य करत असतो. तसेच स्वर्गातून पतन होऊ नये म्हणून तो पाप करणे टाळतो. त्याच्या हातून पाप झाले तर देवाची करुणा भाकून त्याच्या परीने तो त्याचे प्रायश्चित्त घ्यायचा केविलवाणा प्रयत्न करतो. माणूस मूलतः आनंदाचे झाड आहे. तोच त्याचा स्थायी स्वभाव आहे. जेव्हा तो स्वभावापासून ढळतो तेव्हा तो पुण्य किंवा पाप करतो. पापी माणूस जेथे जाईल तेथे नरक निर्माण करतो. पुण्यवान जेथे जाईल तेथे स्वर्ग निर्माण करतो. परंतु या दोन्हीही अवस्था अस्वाभाविक असतात. यामुळे पाप किंवा पुण्य या दोन्हीही भोग निर्माण करतात आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकवतात. माणूस भौतिकाशिवाय अन्य विचार करत नाही. तो नेहमी जे उपलब्ध आहे त्याच्या पुढे आणखी काय नवीन आहे याचा विचार करतो. त्याची कल्पनाशक्ती महाविस्मयकारक आहे. तसेच मिळालेले सोडावे लागते याचे दुःख होऊन तो सतत स्मृतीमध्ये गुरफटून जगतो. या परस्पर विरुद्ध विचाराने तो निरोगी राहू शकत नाही. मानव जर त्याच्या स्वाभाविक अवस्थेत म्हणजेच आध्यात्मिक ताओ तत्वज्ञानाने जीवन जगेल तर तो सदा आनंदी असेल आणि विश्वात सदा प्रशांतता असेल. येथे पाप नसेल, स्वर्ग नसेल आणि पुण्य नसेल, नरकही नसेल, परंतु कैवल्य असेल. कारण त्यावेळी तो प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या स्वर्ग आणि नरक यापेक्षा प्रत्यक्षात त्याच्या हृदयी सदा असलेल्या अंतःकरणातील आत्मप्रेरणेने जीवन जगेल. आत्मप्रेरणा म्हणजे ताओ तत्वज्ञान. सदा नाविन्याच्या शोधामुळे, स्वर्गाच्या हव्यासामुळे, विश्वाच्या नियमामुळे त्याच्या विरुद्ध असलेला नरक नशिबी येतो. स्वर्गासाठी केलेली प्रगती अधोगतीलाही घेऊन जाते. स्वर्ग नरक याऐवजी नियतीला अनुसरून अंतःकरणातील प्रेरणेने जीवन जगल्यास ते कैवल्यानंद देईल. आताही प्रगती होईल, परंतु ती अंतःकरणातील अंशात्म्याच्या उन्नतीसाठी होईल. कैवल्याच्या विरुद्ध काहीही नाही, कारण ही तुरीय अद्वैतावस्था आहे. आता नियतीने जे प्राप्त केले आहे ते पर्याप्त आहे याची खात्री होईल. देहत्याग करताना भौतिक सोडून जात आहे ही भावना न येता आता मी कैवल्यात स्थित होत आहे याचा परमानंद असेल. आता प्रत्येकजण वैश्विक प्रकृतीचा भाग असल्यामुळे कसले कोणाजवळ युद्ध? सर्वत्र आनंदी आनंद आहे. अनाकलनीय घोडदौड. लाओत्से सांगतो की जेव्हा ताओ तत्वज्ञानाप्रमाणे जगताचा कारभार चालतो तेव्हा घोडे फक्त कचऱ्याच्या गाड्या ओढायला वापरले जातात. परंतु जेव्हा ताओ तत्वज्ञानाप्रमाणे जगताचा कारभार चालत नाही तेव्हा गावोगावी घोडदळाची विपुल भरती केली जाते. प्रत्येकजण पळतोय, धावतोय, जणू काही पळा रे कोण पुढे पळेतो अशी शर्यत लागली आहे. प्रत्येकाला पहिला क्रमांक हवा आहे. आपण स्वतः या जगात कोणीतरी निराळे आहोत असे प्रत्येकाला सिद्ध करायचे आहे. इतर जे करत नाहीत ते करून किंवा इतर करत असलेल्यात पहिले येऊन आपले निराळेपण प्रत्येकजण सिद्ध करायचा प्रयत्न करत असतो. माणूस काय काय उद्योग करत असतो. खेळातही त्याला हार जीत असल्याशिवाय चैन पडत नाही. 2 समूहात खेळ खेळला तर एक कोणीतरी जिंकणार आणि अर्थातच दुसरा हरणार हे गृहीत धरलेले आहे. एरवी खेळ होऊ शकत नाही. परंतु जो जिंकतो तो असा काही उन्मेषात वर्तन करतो की हरणाऱ्याच्यात द्वेष निर्माण व्हावा.
जो हरतो तो जनतेच्या रोषाला कारणीभूत होतो. हे सर्व कशासाठी? खेळ उत्तम खेळणे हे उद्दिष्ट असायला पाहिजे. हरणे किंवा जिंकणे हा गौण मुद्दा असायला हवा. हल्ली शाळेत पहिला क्रमांक रद्द केला आहे, कारण प्रत्येक जणाला पहिले यायचे असते. ते शक्य नसते. त्यामुळे अनेक जण मनाने खचतात. कितीतरी पालक मुलांवर पहिले येण्यासाठी दबाव टाकतात. त्यात ते मूल कोमेजून जाते, कारण पहिले येणार नाही या भीतीने आत्महत्या केल्याची आपण उदाहरणेही पाहिलेली आहेत. ही सारी घोडदौड कशासाठी सुरू आहे? आपण इतरांपेक्षा कोणी वेगळे, निराळे आहोत असे सिद्ध करण्यासाठी काय काय विदूषकीपणा करतात, याला काहीही सीमा राहिलेली नाही. प्रत्येकाला विश्वविक्रम करायचा आहे. त्यामुळे जे आत्तापर्यंत कोणी केलेले नाही ते करून दाखवायला जीवाचीही पर्वा करत नाहीत. कसेही करून त्या विश्वविक्रमी जागतिक यादीत नाव आले पाहिजे. माणूस त्याच्याकडे जे सहज उपलब्ध आहे त्यात तो जरी त्याच्या सर्व गरजा उत्तम प्रकारे भागवत असला तरीही तो त्यात संतुष्ट नाही. प्रत्येकाला महत्त्वाकांक्षेने झपाटलेले आहे. त्याच्यातील रिपू त्याला सहज सुंदर जीवन जगू देत नाहीत. यामुळे तो आयुष्याचा नाश करून घेत आहे आणि जीवन जगायला पारखा होत आहे. सतत संघर्ष आहे. हा संघर्ष तो त्याच्या जीवनाशी करत आहे याचे त्याला भान राहिलेले नाही. जेव्हा तो दुसऱ्याकडे असलेल्यापेक्षा काहीतरी मोठे, जास्त किंवा निराळे मिळवायचा प्रयत्न करत असतो, तेव्हा तो स्वतः जवळच संघर्ष करत असतो. स्वतःला क्लेश देत असतो. परंतु त्या स्पर्धेच्या भावनेत तो असे समजतो की दुसऱ्याशी स्पर्धा तो करत आहे. तो दुसराही असा प्रयत्न करणाऱ्याला त्याच्या प्रारब्धावर सोडून देत नाही. तो याला खिजवण्यासाठी आणखी काहीतरी उद्योग करतो. ही अशी अनाकलनीय स्पर्धा विनाकारण सुरू असते. हरि ओम.